त्याच्यानंतर डमडम डमरूवाला नंतर दुसरं हे आहे ना आधी गोड ते मला गोंधळ मला डमडम डमडम डमरूवाला पार्वती डमडम डमडम डमरूवाला पार्वती अष्टविनायक आहे सगळे नमस्कार जी सर. नमस्कार नमस्कार. सांगा आपल्या मंदिराच्या बारात काही किती दिवसापासून मंदिर बनवलं आहे, किती दिवसापासून लोकांना माहीत करायचं आहे, व्हायरल करायचं आहे, सांगा. 2017 पासून या मंदिराची उत्पत्ती आहे आणि ते पहिले पायवा झाला. त्याच्यानंतर काही दिवसांनी मग हे कोविड साथ आली त्यामुळे थांबलं काम. त्याच्यानंतर 2024 पासून या कामाला सुरुवात झाली. तर याच्यामध्ये बरेचशा लोकांनी मदत केली आणि सगळ्याच्या सहकार्यातून देणगीमधून एवढं भव्य सारं मंदिर उभं झालं. यामध्ये भरपूर लोकांचे हात आहे. सर्वांनी या ठिकाणी मदत केली. सन्माननीय आमचे वसंतरावजी डांगरे साहेब यांनी या ठिकाणी विशेष प्रोत्साहन केलं आणि मने साहेब यांनी भूमिपूजन केलं. आमचे सुरेशजी मने ते इथे नाही पण ते गेले. आम्ही अगोदर गुढीपाडवा करत होतो आणि त्याच्यातून ही कल्पना तयार झाली की आपण इथे मंदिर करावं म्हणून या ठिकाणी ते मंदिर उभारण्यात आलं. आता किती तारखेला कार्यक्रम आहे इथं? आता हे दरवर्षी आम्ही गुढीपाडव्याला करतो, परंतु आता गणेश चतुर्थीला मूर्ती स्थापना झाली. अष्टविनायक पण आलेले आहेत आणि आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही 2 दिवसा कार्यक्रम करतो आणि गणेश मंदिराची जेव्हा गणेश चतुर्थी ते त्यावेळी 10 दिवसाचा कार्यक्रम सलग असतो. आता गुढीपाडव्याला कार्यक्रम आहे इथं? या गुढीपाडव्याला दिंडी सोहळा राहील, भजन पूजन कीर्तन आणि भव्य असा महाप्रसाद 500 लोकांच्या वगैरे लोकांना आम्ही आजूबाजूच्या सगळ्यांना बोलवतो आणि महाप्रसाद घेतो आणि ही सुंदरशी मूर्ती सगळ्याच्या सहकार्याने या ठिकाणी आली. धन्यवाद. धन्यवाद जी, धन्यवाद.